भंडारा विधानसभा क्षेत्रात आमदार नरेंद्र भोंडेकरांनी विजयाची हॅट्रिक केली असून काँग्रेसच्या प्रतिस्पर्धी उमेदवार पूजा ठवकर यांचा मोठ्या फरकाने पराभव केला। त्यांच्या या विजयाचा जल्लोष पेट्रोल पंप ठाणा जिल्हा परिषद क्षेत्रात महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने फटाके फोडून व ढोल ताशाच्या गजरात रॅली काढत करण्यात आला। ताई, काय सांगाल, भंडारा विधानसभामध्ये नरेंद्र भोंडेकर हे महायुतीकडून निवडून आले आहेत आणि काय जल्लोष या मतदारसंघात केला जात आहे? जल्लोष तर भरपूर आहे भंडारा आणि पवनी तालुका या ठिकाणी, आणि ही त्यांच्या कामाची पावती आहे जी त्यांनी जे भंडारा आणि पवनी तालुक्यामध्ये जो विकास कामाचा जो एक हे गिरवला सपाटा लावला होता आणि त्यामुळे त्यांना पवनी तालुक्यातही त्याची पावती मिळाली आणि आपल्या या भंडारा तालुक्यातही भरपूर म्हणजे चांगल्या मताने त्यांनी लीड केली आहे। त्यांची ही लीड जी आहे हे दर्शवते की त्यांनी त्यांच्या कामाची पावती त्यांना मिळालेली आहे। हा जल्लोषाचा कार्यक्रम आम्ही महायुतीच्या वतीने साजरा करीत आहोत आणि भरपूर पेट्रोल पंप वासियांतर्फे त्यांना हार्दिक शुभेच्छा देत आहोत आणि ते विजयाचे पात्र म्हणजे त्यांचा विकासाचा कार्य आणि ज्यांनी विकास जे घडवून आणलेला आहे भंडारा जिल्ह्यात, पवनी जिल्ह्यात आणि आपल्या ठाण्यावरती बी भरघोस विकास त्यांचा झालेला आहे आणि त्या दृष्टीने लोक त्यांच्यावरती खूप खुश होते आणि याच्यामुळे त्यांना भरघोस विजय मिळालेला आहे आणि मी आपल्या पेट्रोल पंप वासियांतर्फे त्यांना खूप मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देते विजयाबद्दल आणि आमच्या क्षेत्रामध्ये असेच कार्य करतील आणि त्यांच्याकडून एक अपेक्षा करते की असेच विकासाचे कार्य समोर घडून येतील, ही एक अपेक्षा आमदार साहेबांकडून। भाऊ, काय सांगाल, महायुतीचा मोठा विजय महाराष्ट्रात दिसत आहे आणि भंडारा विधानसभामध्ये आमदार नरेंद्र भोंडेकर हे तिसऱ्यांदा निवडून आले आहेत। काय आपल्या अपेक्षा या मतदारसंघातील नागरिकांच्या? मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीच्या नेत्यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रचार करून एक नरेटिव्ह लोकांच्या मनात टाकला होता की आरक्षण रद्द होणार, संविधान रद्द होणार, अशा पद्धतीचा एक नॅरेटिव्ह लोकांच्या मनात त्यांनी टाकला होता। तो धुवून काढण्याचं काम यावेळेस सन्माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी असतील, गृहमंत्री अमितजी शहा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, देवेंद्रजी फडणवीस आणि अजितजी पवार या सगळ्यांनी जनतेच्या मनामध्ये या लोकांनी जो गैरसमज धरला होता तो बाहेर काढून त्या पद्धतीच्या विकासात्मक की आम्ही अशा पद्धतीचं वातावरण निर्माण करत नाही तर विकासावर बोलतो, विकास करतो आणि विकासाच्या वाटेने जातो आणि तो विकास महाराष्ट्राच्या सरकारनं या 2.5 वर्षात एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वामध्ये आणि देवेंद्रजी फडणवीस, अजितजी पवार यांच्या नेतृत्वामध्ये तो जो करून दाखवला आणि अनेक योजना, मग ते लाडके बहिणीची असेल किंवा इतर ज्या योजना असतील त्या सगळ्या योजना प्रत्यक्षामध्ये आणि फक्त बोलून नाही तर प्रत्यक्षामध्ये त्यांनी जमिनीवर खालच्या स्तरापर्यंत त्या सगळ्या पोहोचवल्या आणि त्याच्यामुळे एक विश्वास जनतेच्या मनात निर्माण झाला की हीच एक अशी सरकार आहे की आपल्या महाराष्ट्राचं भलं करू शकते। आणि आज जे आपण चित्र पाहिलं की आजचं जे चित्र मी गेल्या 30-35 वर्षात अशा पद्धतीचं इतकं मोठ्या प्रमाणात जे बहुमत आहे अशा पद्धतीनं आत्तापर्यंत जे बघितलं नव्हतं जे आज आपल्याला या महाराष्ट्रात मिळालं आणि त्यानिमित्तानं आज जे भंडारा जिल्ह्यात सगळ्या सीटा निवडून आल्याच महायुतीच्या, परंतु भंडाऱ्यामध्ये ज्या पद्धतीनं मोठा मताधिक्य सन्माननीय नरेंद्रजी भोंडेकर यांना मिळाला त्याचं कारण असं की महायुतीचे घटक पक्ष जे आहेत, मग तो भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता असेल, राष्ट्रवादी अजितजी पवार यांचा कार्यकर्ता असेल किंवा एकनाथजी शिंदे यांच्या शिवसेनेचा कार्यकर्ता असेल, हे सगळे कार्यकर्ते प्रामाणिकपणे कामाला लागले की आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये यावेळेस महायुतीचा उमेदवार म्हणजे महायुतीचा उमेदवार
हे निवडून आणायचं आहे आणि त्यासाठी आमच्या मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या लाडक्या बहिणी असतील, लाडके भाऊ असतील आणि जे महाराष्ट्रातले सगळे लाडके वर्ग आहेत या महायुतीवर प्रेम करणारे, हे सगळे त्यानिमित्तानं पूर्ण जोमाने कामाला लागले. आपण बघितलं असाल की बूथच्या दिवशीसुद्धा मोठ्या प्रमाणात जनतेने मतदान केलं आणि म्हणजे नवीन लोक अपक्ष असतील, काही असतील, त्यांना न मोजता न जुमानता त्यांनी फक्त महायुतीच्या माध्यमातून नरेंद्रजी भोंडेकर यांना आणि महाराष्ट्रामध्ये स्पष्ट बहुमताने आणि फार मोठ्या याच्यानं निवडून दिलं. त्याबद्दल मी सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ. ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज. आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका. जय महाराष्ट्र.